तर मागच्या व्हिडिओमध्ये मी दक्कनच्या राजाचं म्हणजे ज्योतिबांचं पेंटिंग पूर्ण केलेलं आणि आज मी त्याच्या साईडचं आई तुळजाभवानीचं पेंटिंग पूर्ण करणार होतो. आणि या व्हिडिओमध्ये मी जास्त काय बडबडत बसणार नाही, एकदम स्पीड मध्ये पेंटिंग कसं पूर्ण झाले ते दाखवतो. बाकी पहिल्यापासून डिटेल पेंटिंग कसं होते काय होते जर बघायचं असेल तर तुम्ही चालू असलेल्या पेंटिंगचा पहिला पार्ट जाऊन बघू शकताय. सगळ्यात आधी मी पेंटिंग वरच्या सगळ्या एक एक गोष्टी म्हणजेच गजरा, हार, दागिनं, मुकुट वगैरे सगळं फिलअप करून घेतलो. त्यानंतर प्रत्येक गोष्टीवरती डिटेल काम करायला चालू केलो. खरं तर श्री ज्योतिबा पेंटिंग मध्ये आणि ह्या पेंटिंग मध्ये जरा जास्तच फरक होता, कारण या पेंटिंग मध्ये गजऱ्याचं आणि हाराचं काम जरा जास्तच होतं. म्हणजेच या पेंटिंग मध्ये जरा पांढऱ्या रंगाचा वापर जास्त होणार होता आणि त्याच्यामुळे हे पेंटिंग जरा जास्तच अट्रॅक्टिव्ह दिसत होतं. मग सगळं काम पूर्ण झाल्यानंतर कपाळावरती जो टिळा होता त्याचं काम पूर्ण केलं आणि शेवटला कोपऱ्यामध्ये मस्तपैकी आपली सही मारली आणि फायनली आपलं पेंटिंग करून पूर्ण झालं. पेंटिंग वरचं काम कसं झाले ते बघा आणि आपल्या दोन्ही पेंटिंग कशा झाल्या ते हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि एक गोष्ट म्हणजे तुम्ही दरवेळी ती विसरताय, ते म्हणजे आपल्याला फॉलो करायचं. आपले बाकीचे पण व्हिडिओ बघा आणि आपल्याला जाता जाता फॉलो करायला तेवढं विसरू नका.